निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो, पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं. आम्ही त्याचा विरोध केला नाही. जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही 1,200 जागापर्यंत मिळाल्या असत्या आणि आम्ही 100 जागांवर राहिलो असतो. पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली. आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल. गुलाबराव पाटलाचा हा गोड गैरसमज आहे. अजितदादा जर नसते तर त्यांचे काय हाल झाले असते हे उत्तर महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहित आहे. गुलाबरावांनी गुलाबरावांसारखं राहावं, जुलाबराव होऊ नये ही माझी त्यांना विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.